नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो काही तुमचा 7 मार्च 2024 रोजी आता 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा जो काही इंग्रजीचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ओके. सो व्हिडिओ लास्ट एंडपर्यंत बघा, कारण असे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला यामध्ये मी ही सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही हाय स्कोर करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश या विषयामध्ये 75हून अधिक, जसे की तुमचा लेखीचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, 75हून अधिक मार्क्स मिळवायचे असतील तर मी पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, 1 तासाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ती व्हिडिओ पहिल्यापासून स्टार्टिंगपासून तर लास्ट एंडपर्यंत बघा. 100% गॅरंटी देतो 75हून अधिक गुण तुम्हाला इंग्रजी या विषयामध्ये पडतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जो काही तुम्हाला 2024ची क्वेश्चन पेपर म्हणजे जी की प्रॅक्टिस म्हणून देतोय किंवा IMP क्वेश्चन्स हे तुम्ही समजू शकता. ओके, IMP क्वेश्चन्स देतो याचं PDF मी तुम्हाला असंच देणार आहे. परंतु ते PDF मिळवायचं कसं सर? बघा, काही विद्यार्थी स्टार्टिंगला स्किप करतात आणि नंतर बोलतात कमेंटमध्ये, सर PDFची लिंक नाही आहे, PDF डाउनलोड कसं करायचं? बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओला पोस्ट केल्यानंतर फक्त 1 तासात किती? फक्त 1 तासात जर माझे 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तर सर्व विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओचं PDF सर्वांना देणार म्हणजे देणार, तेही विदाऊट एनी पासवर्ड्स. ओके, बट जर 1 तासात सबस्क्रायबर्स टार्गेट कंप्लीट होत नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओळखून घ्या, तुम्हाला PDFसाठी सर्व काही जे काही स्क्रीनवरती पासवर्ड्स दिसत आहे ते पासवर्ड्स शेअर करणं अनिवार्य असेल. ओके, तर आत्ता सबस्क्राईब करा. जोही विद्यार्थी सबस्क्राईब करेल त्याला लगेच PDF मिळणार आहे. ओके, फक्त 50K सबस्क्रायबर्सचं टार्गेट आहे. फक्त 1000 विद्यार्थी बाकी आहेत, म्हणजे फक्त 1000 आपले सबस्क्रायबर्स बाकी आहेत किंवा 800-900 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. प्लीज तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हे PDF तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण जर नाही झालं टार्गेट कंप्लीट आपलं तर तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे? सर्व पासवर्ड्स मला प्रोव्हाइड करावे लागणार आहेत. बघा, ॲक्टिव्हिटी शीट ज्यामध्ये सेक्शन 1 लँग्वेज स्टडी ज्यामध्ये 10 मार्क्स आहे. क्वेश्चन 1A, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. बघा, इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड हा प्रश्न असतो. डू ॲज डायरेक्टेड आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा शिक्षकांनी प्रश्न विचारला गेलेला होता की डू ॲज डायरेक्टेडचा अर्थ सांगा. एकालाही सांगता आला नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अगदी सोपाच असतो. सूचनेनुसार कृती करा. तर सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा अभ्यास असतं, जे की तुम्हाला 10 मार्क्ससाठी 10 गुणांसाठी असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1A ज्यामध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी फोर. कोणतेही 4 कृती सोडवायच्या आहेत, 8 मार्क्ससाठी आहेत. पहिला असतो कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता जे काही वर्ड्स दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती योग्य लेटरचा वापर करून तुम्हाला भरायचे असतात. जसे की कॉर्नर, एन मिसिंग ए एन टाकायचं, त्यानंतर फोकस, ओ मिसिंग ए ओ टाकायचं, त्यानंतर हेल्थ, एल मिसिंग ए एल टाकायचं, त्यानंतर ट्रॅफिक, आर मिसिंग ए विद्यार्थी मित्रांनो आर टाकायचं आहे. त्यानंतर सेकंड वाला आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकली ऑर्डर. आता विद्यार्थी मित्रांनो, अक्षर वर्णक्रमानुसार ते लावायचं असतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जसं की ABCDच्या क्रमानुसार लावणं अनेक विद्यार्थ्यांना. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिलीचा बालवाडीचा, अंगणवाडीचा विद्यार्थी, ज्युनियर KG सिनियर KGचा विद्यार्थी किंवा 5वीचा विद्यार्थी देखील हे उदाहरण सोडवू शकतो. तर तुम्ही का नाही? आणि ज्यांना यामध्ये येत नसेल, ज्या विद्यार्थी डायरेक्टली फेल होणार आहे, त्याचा क्रम फक्त थोडक्यात जसाच्या तसा जरी लिहिला तरी तुम्हाला 1 ते अर्धा गुण मिळतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाटतं की आपण डायरेक्टली थोडेसे मीडियम, आपल्याला फक्त थोडंसं समजत नाही आहे, थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तर फक्त हा क्रम थोडासा मागे पुढे करून ते तुम्हाला मार्क दिले जातील. पहिली लाईन तशी इझीच असते सोडवण्यासाठी, परंतु दुसरी लाईन जी काय असते विद्यार्थी मित्रांनो, ती अनेक विद्यार्थ्यांना हार्ड वाटत असते, कारण सिमिलरचे अक्षर असतात. बघू शकता पहिल्यामध्ये जे काही लेटर्स आहे प्रत्येक वर्डचे थोडेसे चेंज झाले आहेत. ओके, वेगवेगळे लेटर्सनी स्टार्ट होतो वर्ड, पण दुसरा जो काय आहे तो सिमिलर लेटरने स्टार्ट होतो, त्यामुळे विद्यार्थी काय होतात? कन्फ्युजिंग होतात. बघा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फास्ट टिप सांगतोय, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. आधी 1 तासाचा व्हिडिओ पोस्ट केला, तो व्हिडिओ पूर्ण बघा स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत. 75हून अधिक आणि इंग्लिश विषयामध्ये तुमचा 95हून अधिक स्कोर होईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जा किंवा पर्सनली मेसेज करा, तुम्हाला ती 1 तासाची व्हिडिओ पुरवण्यात येईल. बघा, तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट द फॉलोइंग अनेक विद्यार्थ्यांना जमत नाही, अद्याप ते मलाही अजून जमत नाही. पंक्च्युएट विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाक्यप्रचार म्हणजे फुल स्टॉप, कोमा, स्वल्पविराम, पूर्णविराम यांचा वापर करून, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह यांचा वापर करून ते वाक्य पंक्च्युएट करायचं असतं. आता ज्या विद्यार्थ्यांना देता येत नाही त्यांना मी एक सिंपलची टिप सांगतोय की जेव्हा तो क्वेश्चन स्टार्ट होतो, ओके, त्याच्यामध्ये कोमा देऊन टाका आणि शेवटला पूर्णविराम किंवा प्रश्नचिन्ह किंवा उद्गारवाचक ह्या तिन्हीमधनं काही देऊन टाका. ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासाठी IMP टिप आहे. डायरेक्टली तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार 1 ते अर्धा गुण दिलाच जातो. ओके, तर ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला पंक्च्युएट येत नसेल तर तुम्ही तिथे पूर्णविराम, अर्धविराम, कोमा, स्वल्पविराम काही द्या, फक्त त्यामध्ये काहीतरी टाका. इथे कोणतंच नाही आहे, बघू शकता इथे पूर्णविराम, कोमा, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह तुम्ही काही टाका, 2-2 टाकून द्या, तुम्हाला मार्क दिले जातील बोर्डाच्या नियमानुसार. त्यानंतर चौथा आहे मेक फॉर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड अनबिटेबल. विद्यार्थी मित्रांनो, अनबिटेबल या शब्दापासून तुम्हाला कमीत कमी 3 अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. जसे की अगदी सोपं आहे, अन बनवा, बीट बनवा, टेबल बनवा किंवा टेबल बनवा, बीट बनवा, अन बनवा. ओके, तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा, राईट राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन एक्झाम्पल. बघा, रिलेटेड वर्ड तुम्हाला लिहायचा आहे, जसं की वॉटरशी रिलेटेड वर्ड. बघा, आता यामध्ये तुम्हाला मोस्ट IMP सांगतो की वॉटर हा शब्द काय आहे?
ओके, नाऊन आहे, परंतु त्याच्याशी रिलेटेड वर्ड काय दिला आहे? कूल. कूल काय विद्यार्थी मित्रांनो? ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो विशेषण आहे. तर बाकीचे देखील तुम्हाला ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहे, जसे की हॉट झालं. ओके, बाकी सर्व तुम्हाला जे काही असणार ते ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहे. ह्या चुका छोट्या-छोट्या तुम्ही जर टाळल्यात ना, तुम्ही डायरेक्टली नाऊन वगैरे लिखता. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर असं सांगितलं गेलेलं नसेल, तर तुम्हाला याच्यामध्ये या जे काही डायग्राम आहे यामध्ये एकही शब्द दिला नसेल, तर तुम्ही तुमच्या मनाने नाऊन लिहा, प्रोनाऊन लिहा, काही जे काही तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला दिलेलं असेल, जसं की ते बघा, मग जसं वर्ब असेल तर वर्ब, जसं की विद्यार्थी मित्रांनो ते वर्ब असेल तर वर्ब, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे 6वं, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. आता नाउनची वर्ड चेन कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. रोड. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नाउनची वर्ड चेन कशा पद्धतीने कंप्लीट केली जाऊ शकते? नाउन म्हणजे काय? सर्वप्रथम नाम. कोणत्याही वस्तूला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला दिलेल्या नामास नाउन असे म्हटलं जातं, नावास नाम असे म्हटलं जातं. तर डी वरनं काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो? आपण डॉक्टर देखील एक नाम आहे. ओके, किंवा डीवरनं काय करू शकतो आपण? ड्रीवरनं नाऊनची सांगितलेली आहे. ड्रिंक वगैरे करू नका बरं का, ड्रिंक वगैरे तुम्ही करू नका, म्हणजे असे काही वर्ड्स तुम्ही लिहू नका, नाऊनच लिहायचं आहे. डीवरनं दर्शन देखील लिहू शकतो, मुलाचं नाव आहे, नाऊन आहे. त्यानंतर दर्शनच्या लास्टला येतो विद्यार्थी मित्रांनो यन. ओके, दर्शन, तर यनवरनं तुम्ही काहीतरी निलेश वगैरे लिहून टाका. त्यानंतर बीमध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये 2 मार्क्ससाठी आहे. पहिला आहे अटेम्प्ट एनीवन. आता एक कोणताही अटेम्प्ट करायचा आहे, ज्यामध्ये ए आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नोन ॲज. ओके विद्यार्थी मित्रांनो, टू बी नोन ॲज. आता फ्रेज ज्या विद्यार्थ्यांना वापरता येत नसेल, पुढे एक वाक्य द्यायचं आणि मागे एक वाक्य द्यायचं आणि हेच जे आहे ते मधोमध टाकायचं. जसं की विद्यार्थी मित्रांनो, मास्टर वैभव हिरे इज नोन ॲज वैभव हिरे. ओके, सिम्पलचं सेंटेन्स आहे. तुम्हाला जर आलं, जर ही फ्रेज आली, तुम्ही काय यूज करू शकता? जसं की विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर नोन ॲज अ टीचर. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही मांडता येतं ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा. ऑरमध्ये बीमध्ये दिलेला आहे तुम्हाला ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. दिस इज स्कूल. ओके, क्लॉज टाकायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लॉज टाकता येत नसेल त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल एक व्हिडिओ आणणार आहोत ग्रामरवरती. तर लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. ग्रामरवरती व्हिडिओ येईल आणि हे PDF तुम्हाला विदाउट पासवर्ड मिळेल. आणि जे विद्यार्थी 50Kच्या नंतर बघतायत, ओके, 50K सबस्क्रायबर्स झाल्यानंतर त्यांना तसाही पासवर्ड प्रोव्हाइड करावाच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बट माझी एक रिक्वेस्ट आहे का, की ज्या विद्यार्थी माझे 50K सबस्क्रायबर होण्याच्या आधी बघताय त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सर्वांना मिळून जाईल PDF. तुम्हाला कोणतेही पासवर्ड शेअर करण्याची गरज नाही आहे. सेकंडमध्ये आहे अटेम्प्ट एनीवन, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. ओके, प्रिफिक्स किंवा सफिक्स तुम्हाला ॲड करायचा आहे. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो केअर बघा, केअर दिला आहे, केअरफुली करू शकता. हेल्थ दिला आहे, हेल्थफुल लिहू शकता, हेल्थी लिहू शकता. जे काही तुम्हाला लिहायचं, हेल्थी लिहू शकता, हेल्थफुली लिहू शकता, हेल्थली लिहू शकता. ओके, अनहेल्थी लिहू शकता, अनकेअर लिहू शकता, केअरलेस लिहू शकता. जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्ही लिहू शकता. केअरफुल वगैरे तुम्ही लिहू शकता. और तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा असतो, या शब्दांचा यूज करून तुम्हाला वाक्य लिहायचं असतं. जसं की टेक केअर ऑफ युअर सेल्फ, त्यानंतर हेल्थी, आय एम सो हेल्थी और ही इज व्हेरी हेल्थी किंवा ही इज सो हेल्थी. अशा पद्धतीने तुम्ही ते वाक्य मांडू शकता. त्यानंतर सेक्शन 2 यामध्ये टेक्स्टाईल पॅसेज आहे 20 मार्क्स. आता विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 2 आहे, ज्यामध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी आहे. ज्यामध्ये तुम्हाला A1 राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. बघा, अगदी सिंपलचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. अनेक विद्यार्थ्यांचा मला प्रश्न असतात, सर 2024च्या पेपरमध्ये इंग्रजीच्या कोणता पॅसेज येऊ शकतो, अपेक्षित पॅसेज कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकदम IMP पॉईंट दिला आहे, 1 तासाची व्हिडिओ अपलोड केली आहे आणि त्यामध्ये सर्व काही गाईड केलेलं आहे कोणता पॅसेज येऊ शकतो. आणि ते जे काही PDF आहे ना विद्यार्थी मित्रांनो, 100 आणि 1% त्या बाहेरचा एकही परिच्छेद विचारला जाणार नाही. नीट ऐका, 100% गॅरंटी. सेक्शन 2मध्ये जो काही तुमचा पॅसेज आहे ना, टेक्स्टाईल पॅसेज, तो त्याच PDF वरती विचारला जाणार आहे. ओके, सेक्शन 1मध्ये. ओके, त्याच PDF मध्ये, त्या बाहेरचा PDF मधील कोणताही उतारा नसणार आहे. सो तुम्हाला ते PDF डाउनलोड करायचं असेल, ती व्हिडिओ पूर्णपणे 1 तासाची आहे. 75हून अधिक स्कोर करेल ती व्हिडिओ तुमचा. ओके, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. A1 मध्ये आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता पुढील विधाने चुकी बरोबर लिहायचे. सर्वप्रथम उतारा कोणता आहे तुमचा? हाऊ युअर वाट आय सॉ फ्रॉम द विंडो सरप्राईज मी द बिगर द लेसन इन द लाईफ फ्रॉम द बिगर. ओके, मीनाची स्टोरी आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की ती खूप निगेटिव्ह असते, तुम्हाला माहिती आहे. एक दिवस ती खूप निगेटिव्ह असते, सतत निगेटिव्ह बोलत असते. LIC ऑफिसर वगैरे दाखवलं गेलेलं आहे. ती सदैव निगेटिव्ह असते, सदैव निगेटिव्ह आता बोलत असते. एक दिवस तिला तिची मैत्रीण भेटते खूप दिवसानंतर आणि ती तिला बघून टाळायचा प्रयत्न करते, परंतु ती भेटते ऑफिसमध्ये. त्यानंतर ती पूर्ण पॉझिटिव्हली बोलते. हा बदल कसं काय झालेला आहे, म्हणजे स्टोरी आहे, स्टोरी टाईप ही तुमचा आहे, त्यामधला परिचय आहे. त्यामध्ये मीना चूज बिगर ॲज अ रोल मॉडेल. विद्यार्थी मित्रांनो, ट्रू ऑर फॉल्स म्हणजे काय आहे? सत्य की असत्य ते लिहायचं. त्यानंतर देअर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. ट्रू ऑर फॉल्स, चुकी बरोबर ते सांगायचं आहे. सर्वप्रथम परिच्छेद वाचा, त्यानंतर याची उत्तरे शोधा. याची उत्तरपत्रिका हवी असेल 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा, फक्त 1 तास. ओके, वेळ अगदी कमी, फक्त 1 तासात. 1 तासात होत असेल तर करू, अदरवाईज तुम्हाला PDF नाही मिळणार. PDF मिळेल परंतु ॲन्सर शीटचं नाही मिळणार. द बिगर अँड द यंग गर्ल थॉट मीना हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यानंतर 4था विद्यार्थी मित्रांनो, द बिगर अँड द यंग गर्ल वी आर प्लेइंग ऑन द टेरेस. ओके, तर हे चुकीचं विधान आहे शेवटचं.
तर तिथे फॉल्स लिहावं लागेल. त्यानंतर जाऊया पुढे. परिचय तुम्ही वाचलेलं असेल, परिचय वाचायचं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि एवढं केल्यापेक्षा पासवर्ड सांगा, PDF मिळून जाईल. ओके, जाऊया पुढे. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज. घटना कालानुक्रमानुसार लावायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. 4 घटना दिल्या आहेत, कालानुक्रमानुसार लावायच्या आहे. अगदी सोपाचा प्रश्न आहे. ज्यामध्ये पहिला आहे मीना चेंज्ड हेअर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. सेकंडमध्ये आहे मीना फेल्ट अशेम्ड ऑन ऑफ हरसेल्फ. त्यानंतर तिसरा आहे द बिगर अँड द यंग गर्ल वी आर प्लेइंग ऑन द रोड. त्यानंतर चौथा आहे द बिगर अँड द यंग गर्ल वी आर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. ओके, त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. ज्यामध्ये मॅच द सायनोनियम्स. आता सायनोनियम्स मॅच करायचे आहे. पॅराडाईज दिलेला आहे, त्यानंतर जेस्ट दिलेला आहे, असेट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ड्रेंच दिले आहे. फक्त तुम्हाला सायनोनियम्स मॅच करायचे आहे. अगदी सोपाचा प्रश्न आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन फॉर डू ॲज डायरेक्टर. सूचनेनुसार कृती करा. ज्यामध्ये आहे दे विअर टोटली ड्रेंच्ड अँड हॅपी. बघा विद्यार्थी मित्रांनो, डू ॲट द डायरेक्टरचे प्रत्येक प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आपल्याला जोड्याला सायनोनियम्स कळत नाही आहे, लावता येत नाही, तर त्यांना डायरेक्टली फक्त काय करायचं, त्या जोड्या कुठेतरी एका समोर एक लिहायचं. जसाच्या तसा सिक्वेन्स लिहिला तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. थोडं खालवर लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळेल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सिक्वेन्स लावता येत नसेल किंवा ट्रू ऑर फॉल्स समजत नसेल, सिक्वेन्स लावत नसेल तर खालवर लिहून टाका. ओके, सिक्वेन्स देऊन तुम्ही खालवर लिहून टाका, तुम्हाला मार्क मिळून जातील. डू ॲज डायरेक्टरमध्ये तुम्हाला दिले दे वेअर टोटली ड्रेंच्ड. ओके, आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, हा तुम्हाला टाकायचा आहे. they are not drenched but also happy. ओके, दे आर नॉट ड्रेंच्ड बट ऑल्सो हॅपी. ओके, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ती गोष्ट ऐका बरं का, की तुम्हाला डू ॲज डायरेक्टरमध्ये जसं की तुम्हाला क्वेश्चन टॅग विचारला जातो किंवा टेन्स वगैरे विचारलं जातं, सर्व टेन्सेस तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. डू ॲज डायरेक्टेड, नॉट ओनली बट ऑल्सो, हे सर्व तुमच्यासाठी ग्रामरच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही लाईव्ह घेऊन येणार आहे. बट तुमचा सपोर्ट असायला हवा. सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायला हवं. सबस्क्राईब केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स टीचर आणणार आहोत आणि ज्यावरून तुम्हाला सर्व काही शिकायला मिळेल ग्रामरच्या ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर एपायमध्ये पर्सनल रिस्पॉन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल रिस्पॉन्सचे पूर्ण पेपरमध्ये दोन पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स विचारले जातात, जे की प्रत्येकी 2-2 गुणांसाठी असतात. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचा अटेम्प्ट करायचाच आहे. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला स्वतःचं मत विचारलं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान जरी त्याच्या 2 ते 4 लाईन जरी लिहिला ना, तरी 1 ते 2 मार्क तुम्हाला दिला जातो. बघा, तुम्हाला स्वतःचं मत विचारलं आहे, तुम्हाला तुमचं मत विचारलं गेलं आहे, तुम्ही ते काही मांडण्याचा प्रयत्न करा. 100% मार्क्स तुम्हाला इथे मिळतील, म्हणजे मिळतील. फक्त माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही पूर्णपणे अटेम्प्ट करा. त्यानंतर रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ओके, आता काय, परिच्छेद वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. B1 मध्ये आहे कंप्लीट द सेंटेन्स, ज्यामध्ये आहे डॅश डॅश इज अ वॉक इन द डार्क. त्यानंतर B मध्ये सेकंड आहे डॅश डॅश वी कांट गेट एनिथिंग आउट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो C मध्ये लाईफ इज समथिंग लाईक डॅश डॅश डॅश. आणि फोर्थ D मध्ये आहे तुम्हाला डॅश डॅश वी नोन हाऊ टू बी अबाउट इट. ओके, सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो पॅसेज बघा. पॅसेज काय दिलं आपल्याला, टाइम बाउंड इस्टॅब्लिश द. बघा, इथून तर हा परिचय दिला आहे. सर्वप्रथम परिचयचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. परिचय तसाही तुम्हाला वाचायला भेटेल जेव्हा क्वेश्चन पेपर डाउनलोड करणार. B2 कंप्लीट द वेब, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्युएबल दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इन्करेजेस अस. ओके, सर्वप्रथम तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम, बोर्डाच्या पेपरमध्ये अशाच पद्धतीने डायग्राम वगैरे काढायची विद्यार्थी मित्रांनो, आणि मगच त्याची त्या वेब डायग्राममध्ये उत्तरे लिहायची, तेव्हा तुम्हाला परिपूर्ण मार्क्स मिळतील. त्यानंतर आहे राईट अँटोनियम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. रॉंग, राईट, डिक्रीज, इन्क्रीज, डिस्करेज, करेज. लाईटचं काय येणार विद्यार्थी मित्रांनो, डार्क. ओके, लाईटचं येणार डार्क. पुन्हा एकदा सांगतो, रॉंगचं लिहा लाईट, डिक्रीजचं लिहा इन्क्रीज, डिस्करेजचं करेज लिहा, लाईटचं लिहा विद्यार्थी मित्रांनो डार्कनेस. ओके, V4 मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे वी नीड टू ब्रिंग लाईव्ह इमेजेस. ओके, अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेटिव्ह म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. इन्फिनेटिव्ह 1 मार्क तुमचा कन्फर्म होतो इथे. तर विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेटिव्ह म्हणजे 2+ वर्ब. आता 2+ वर्ब म्हणजे काय आलं, टू ब्रिंग. हे काय आहे इन्फिनेटिव्ह, याला लाईन करायचं. टू ब्रिंगला फक्त अंडरलाईन करायची. बघा, 1 मार्क फिक्स झाला. अगदी सोपं आहे. 2+ वर्ब ज्या समोर पूर्ण वाक्यामध्ये टू समोर ज्या पुढे वर्ब असेल, वर्ड नाही वर्ब म्हणजे काय, क्रियापद. अब तुम्हाला कधी कन्फ्युजिंगही वर्ड दिला असतात. टू ब्रिंग असतं, त्यानंतर टू गेट. ओके, टू ब्रिंग, टू गेट अशा पद्धतीने तुम्हाला लिहिले जातात, म्हणजे कन्फ्युजिंग असतं. दोन्हीपैकी कोणतंही हे ओळखायला आपल्याला अवघड जातं. ओके, काही वेळेला दोन्ही खाली लिहून द्या, काही वेळेला एकाखाली लिहून द्या. ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासाठी हे अगदी सोपं असतं की लिहून द्या, फक्त पेपर फक्त अटेम्प्ट करा, परिपूर्ण इंग्रजी विषयात मार्क मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. ओके, त्यामध्ये चूज करेक्ट क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे, कोणतं क्वेश्चन टॅग आहे. त्यानंतर B5 पर्सनल रिस्पॉन्स, ज्यामध्ये आहे राईट एनी 4 क्वालिटीज फॉर अ सक्सेसफुल पर्सन. ओके, एक यशस्वी व्यक्तीसाठी त्याच्या क्वालिटीज, गुणधर्म काय आहेत किंवा त्याच्या मागची कारणे काय आहेत ते तुम्हाला थोडक्यात लिहायचे आहेत. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री. आता विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 पोएट्री, ज्यामध्ये तुम्हाला 5 मार्क असतात. कवितेवरील आधारित प्रश्नांवरती 5 मार्क तुम्हाला अप्रिसिएशनसाठी असतात. बघा, आता कविता दिली आहे तुम्हाला इफ बघा तुमची इफ कविता दिलेली आहे. ओके, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन यू ऑल अबाउट यू आर लॉसिंग द ब्लेमिंग ऑन यू. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो इफ कविता दिली आहे, पूर्ण
पूर्णपणे कविता दिली आहे आणि कवितेवरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. जसे की A1 मध्ये तुम्हाला दिला आहे मॅच द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता सेंटेन्सेस मॅच करायचे आहेत. ज्यांना मॅचिंग वगैरे जमत नसेल कविता वाचणे, ज्यांची आकलन बुद्धी कमकुवत आहे, त्यांची शक्ती नाही आहे, त्यांनी काय करा फक्त या लाईन्स कुठेतरी फक्त लाईन्स जुळवताना बोर्डाच्या लाईन एकसमोर एक उत्तर लिहायचं असतं. लाईन वगैरे मॅच करायचे नसतात. काय विद्यार्थी याची लाईन इकडे म्हणजे थोडक्यात सांगायचं ठरलं तर याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, ते अशा पद्धतीने द्यायचा प्रयत्न करतात. बोर्डाच्या नियमानुसार असं केलं तर नापास व्हाल. त्यामुळे मी तुम्हाला काळजी घ्या असं सांगतोय आणि तुम्ही अशा लाईन वगैरे आखू नका. एकासमोर एक उत्तर लिहा. जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे, जो की आहे व्हॉट राईट एनी पोर ॲडवाइसेस दॅट पोएट हॅज गिवन इन टांजा नंबर 1. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो काही आपला पहिला परिच्छेद आहे किंवा पहिले 4 लाईन्स आहे किंवा पहिला हा जो काही टांजा आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणते 4 ॲडवाइस, कोणते 4 सल्ले दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते 4 सल्ले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचे आहेत. कोणती 4 सल्ले लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राईट ॲड एनी ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स. कोणतीही विद्यार्थी मित्रांनो कोणती ओन म्हटलेलं आहे म्हणजे तुमची स्वतःची लाईज वाईज पाईज. ओके. त्यानंतर एम सेम गेम. ओके. एम सेम गेम अशा पद्धतीने करा. लाईज वाईज साईज अशा पद्धतीने तुम्ही करून टाका. त्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता बघा सर आम्हाला ॲप्रिसिएशन येत नाही. ॲप्रिसिएशनमध्ये काय करावं, मोस्ट टिप सांगा ना कोणता ॲप्रिसिएशन येईल वगैरे. तुमच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांचे मी तुम्हाला ॲप्रिसिएशन विथ PDF प्रोव्हाइड करणार आहे. सर हे डाउनलोड कसं करायचं. डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अगदी सिंपलची स्टेप आहे. 1 तासात 50K सबस्क्रायबर्स होतील तर आनंदच होईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर नीट ऐका माझी बात तुम्ही नीट ऐका, समजून घ्या. जर होत असतील तर नक्की सर्वांना असंच देईल, परंतु जर होत नसेल पासवर्ड्स वगैरे सेंड करा. अपकमिंग व्हिडिओमध्ये ॲप्रिसिएशनचं पोएमचं ॲप्रिसिएशन, सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन विथ PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. विथ PDF सर्व पोएम्सचं A to Z पोएमचं ॲप्रिसिएशन आणि तुमचे 5 मार्क्स कंप्लीट होतील. आता यामध्ये तुम्हाला दिला आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता दिली आहे, जिचं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. कविता वाचून घ्या सर्वप्रथम. त्यानंतर टायटल सर्वांना माहीत असतं कोण आहे, पॅब्लो नेरुडा. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, टायटल काय आहे, टायटल कोणतं होतं विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मला वाचू द्या. टायटल होतं आपल्या कवितेचं टायटल जे की होतं यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि त्यानंतर पोएट होते विद्यार्थी मित्रांनो पॅब्लो नेरुडा. त्यानंतर राईम स्कीम तुम्हाला जर येत नसेल, तुम्हाला काढता येत नसेल, शोधता येत नसेल, पाठ नसेल तर ABCB किंवा AABC अशा पद्धतीने तुम्ही जी काही रॅम स्कीम आठवते ती त्यावेळेला लिहून द्या जर तुम्हाला सुचत नसेल. फिगर ऑफ स्पीच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सुचतच नसेल, काहीच आठवत नसेल तर अलिट्रेशन लिहून टाका, डोळे बंद करून लिहून टाका, तुम्हाला मार्क दिले जातील. कारण आता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांमध्ये अलिट्रेशन हा कॉमन फिगर ऑफ स्पीच आठवतो. कारण हे अभ्यासामधून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तेवढा आपला एक्सपिरियन्सच आहे. फिगर ऑफ स्पीच यामध्ये अलिट्रेशन डोळे बंद करून टाका, लिहून टाका, तुम्हाला मार्क दिला जाईल. त्यानंतर थीम सेंट्रल आयडिया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मनाने मांडायची कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दांत मांडायचं आहे. त्यानंतर सेक्शन 4 ज्यामध्ये नॉन टेक्स्टियल पॅसेज असेल विद्यार्थी मित्रांनो. आता सर नॉन टेक्स्टियल पॅसेजमध्ये कोणता उतारा येईल सांगा ना. विद्यार्थी मित्रांनो जी काही मागील व्हिडिओ टाकलेली आहे त्यामध्ये तुम्हाला अनेक उतारे दिले आहेत. त्या व्हिडिओमधील जे काही PDF आहेत ते PDF डाउनलोड करा आणि त्यामधील कोणती 2 उतारे, जास्त नाही सांगते, कोणती 2 उतारे फक्त सोडवा. गॅरंटीड तुम्हाला जोही उतारा येईल तुम्हाला 100% त्याची आन्सर सोडवता येतील. काय विद्यार्थी काय करतात उतारा वाचताना नॉन टेक्स्टियल पॅसेजमध्ये. बघा आता हा नॉन टेक्स्टियल पॅसेज आहे, त्यामध्ये काय करतात सर्वप्रथम क्वेश्चन वाचता त्यानंतर उतारा वाचता तर तुमचा टाइम वेस्ट होतो. काय करा सर्वप्रथम उतारा शांतचित्तेत वाचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करा. डायरेक्टली प्रश्नांकडे जाऊच नका. ओके. A1 मध्ये आहे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जयपूर वॉज फाउंडेड बाय डॅश डॅश डॅश. त्यानंतर डॅश डॅश इज द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी. डॅश डॅश डिक्लेअर्ड जयपूर ॲज द वर्ल्ड हेरिटेज सिटी. त्यानंतर 4th मध्ये आहे जयपूर इज इन डॅश डॅश स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये आहे सर्व काही तुम्हाला लिहायचं आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परिचित वाचून घ्या आणि त्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. PDF तुम्हाला मिळणारच आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट डज युनेस्को सीक टू, व्हॉट इज इट कन्सिडर टू बी. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A3 मध्ये फाइंड एनी 4 ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पॅसेज. A4 मध्ये आहे तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड, फाउंडेड. ओके. डू ॲज डायरेक्टेड. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे तुम्हाला जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जय सिंग. ओके. 2 ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फाउंडेड. ओके असं लिहिलं गेलं आहे. चूज द करेक्ट व्हॉइस. आता चॉईस तुम्हाला व्हॉइसचं करायला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट व्हॉइस तुम्हाला चूज करायला सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सवाई जय सिंग. तर बघा याचं जे काही करेक्ट उत्तर आहे B नंबरचं आहे जे काय सवाई जय सिंग टू फाउंड जयपूर. ओके. त्यानंतर जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो इंडिया हॅड प्रोज्ड नॉमिनेशन फॉर जयपूर, ज्यामध्ये आहे फ्रेम WH क्वेश्चन. तर याचं उत्तर इथे दिलेलं आहे आपल्याला जे काय आहे व्हॉट हॅड इंडियन प्रपोज्ड. ओके. व्हॉट हॅड इंडिया प्रपोज्ड. अगदी सोपंसं दिलं गेलं आहे. त्यानंतर आहे पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन, ज्यामध्ये आहे डू यू लाईक टू व्हिजिट हिस्ट्रिकल प्लेसेस. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हिस्ट्रिकल प्लेसेसला व्हिजिट द्यायला आवडतं का आणि आवडतं तर का. जसं की बघा शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे, राजगड किल्ला आहे, स्वराज्याची राजधानी आहे. ओके. कोणची आहे स्वराज्याची राजधानी कमेंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सांगा. हिस्ट्रिकल प्लेसेस म्हणजे ऐतिहासिक जागांना तुम्हाला भेट द्यायला आवडते का आणि आवडतं तर का आवडते ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, कमेंटमध्ये देखील सांगा. त्यानंतर B मध्ये समरी रायटिंग सांगायची आहे. समरी रायटिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मोठा परिचय जो काही दिला आहे जो की आपण वरती वाचला जयपूरवरचा तो थोडक्यात लिहायचा
लिहायचं आहे. तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे क्वेश्चन पेपर सोडवता येतात का आणि येत असेल तर किती वेळामध्ये तुम्हाला ही सॉल्व्ह करता येतं हे तुम्ही एकदा चेक करा. सेक्शन 4 मध्ये विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किल ज्यामध्ये 20 मार्क्स तुम्हाला दिले आहेत. आता रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स सांगणाऱ्या व्हिडिओला थोडंही स्किप करू नका. जर हा पॉईंट स्किप झाला तर तुमचा पूर्ण क्वेश्चन स्किप झाला किंवा तुमचा पूर्ण पेपर मिस झाला असं तुम्ही समजून जरा. क्वेश्चन 5 ज्यामध्ये लेटर रायटिंग आहे A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. तुम्ही या दोन्हीपैकी कोणती ॲक्टिव्हिटीज करू शकता. सर लेटर रायटिंगमध्ये काय मिस्टेक्स टाळायच्या तर बघा लेटर रायटिंग करत असताना अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आपण वेगवेगळे पेन वापरावेत म्हणजे अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल, अजून इम्प्रेशन पडेल. जर अशा चुका करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार नापास केलं जाईल, मार्क्स मिळणार नाही. पूर्ण बोर्डाचा पेपर हा एकच पेनाने लिहायचा असतो, पेन चेंज करायचा नसतो. ही गोष्ट लक्षात घ्या. पेन चेंज करायचा नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. एकच पेन असू द्यायचा, पूर्ण पेनने तोच पेपर लिहायचा, पूर्ण पेपर त्या एकाच पेनने लिहायचा, त्या एकच कंपनीच्या पेनने लिहायचा. ओके, अशा चुका टाळा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन करत असताना तुम्ही जो काही ॲड्रेस टाकता तो जो काही इथे मायना दिला आहे किंवा तुम्हाला जे काही निवेदन दिलं आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. इथे दिला आहे तुम्हाला इमेजिन यू आर आनंदी आनंद रवी जाधव फ्रॉम रूम नंबर D470 श्रीरामनगर पंचवटी नाशिक 42-202. ओके, यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, जो काही तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्हाला हा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे ना, हा पूर्ण ॲड्रेस तोच तुम्हाला मेन्शन करायचा आहे. स्वतःचा ॲड्रेस, स्वतःचा पत्ता चुकूनही मेन्शन करू नका. जी काही डेट दिली असेल तीच डेट मेन्शन करा. जो काही सब्जेक्ट दिलं असेल तोच सब्जेक्ट मेन्शन करा. आता बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे सर्व काही ॲडव्हर्टाइजमेंट दिलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही सर्वप्रथम बघा आणि त्यानंतर इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर करा. सर इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटरमध्ये काहीच येत नाही, थोडक्यात समजून सांगा ना प्लीज प्लीज प्लीज. ओके, तर बघा इन्फॉर्मल लेटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं ज्यामध्ये तुम्हाला एकच ॲड्रेस असतो, सब्जेक्ट नसतो आणि तुमचं जे काही पत्र असतं. ओके, पण फॉर्मल लेटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 ॲड्रेस असतात, एक सब्जेक्ट असतो. ओके, 2 ॲड्रेस अँड एक सब्जेक्ट म्हणजे फॉर्मल लेटर. सर दोन्हीपैकी कोणतं सोपं आहे करावं कोणचं? इन्फॉर्मल लेटर सोपं आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो सजेस्ट करेल की फॉर्मल लेटर करा. कारण पत्ते टाकण्याला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेटेज दिलं जातं. पत्ते टाकण्याला दोन्ही पत्ते टाकल्याला 2 मार्क्स दिले जातात आणि तिसरा मार्क असतो तुमच्या सब्जेक्टला. झालेत की तुमचे 3 मार्क फिक्स आणि 2 मार्कसाठी तुम्ही किती लिहिणार? 4 लाईनचं जर लिहिलं परिपूर्ण मार्क्स तुम्हाला मिळणार. त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायलॉग रायटिंग, ड्राफ्टिंग स्पीच, डायलॉग रायटिंग, ड्राफ्टिंग स्पीच ज्यामध्ये B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. ज्यामध्ये आहे B1 डायलॉग रायटिंग, ज्यामध्ये तुम्हाला दिला आहे प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. डायलॉग प्रिपेअर करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पहिला आहे हॅव यू वॉच्ड टुडेज मॅच. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये आहे तुम्हाला येस आय हॅव. त्यानंतर तिसरा लावून दिला आहे हू स्कोर्ड सेंचुरी टुडे आणि फोर्थमध्ये आहे तुम्हाला रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी. याचा आन्सर दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी इथे लाईन करून. ओके, तुम्ही एकदा रीड करा तुम्हाला समजेल. त्यानंतर आहे कंप्लीट द डायलॉग कंप्लीट करायचा आहे, ज्यामध्ये आहे डू यू लाईक सिंगिंग? येस आई लाईक सिंगिंग. हु इज युअर फेवरेट सिंगर? माय फेवरेट सिंगर इज वैभव हीरे. ओके, क्योंकि बहुत अच्छे गाने मिलते, मतलब बहुत अच्छे गाने सिंग करता है वो. उसके बाद इसी वाला राइट डायलॉग बिटवीन हेडमास्टर एंड स्टूडेंट हु हैज़ लॉस्ट हिज हर बायसिकल फ्रॉम कॅम्पस. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. ओके, आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणामध्ये डायलॉग स्टुडंट म्हणजे शिक्षक आणि हेडमास्टर यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय लिहायचं आहे? डायलॉग लिहायचा आहे. अगदी सोपासा डायलॉग तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लिहायचा आहे. बघ त्या कमीत कमी 3 प्रत्येकाचे 3 आले पाहिजेत अशा पद्धतीने. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑर तुम्हाला B2 असेल स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग सर स्पीच रायटिंग कशा पद्धतीने केली जाते? तुम्हाला टाईप दिलं असेल विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंगसाठी पॉईंट काही मुद्दे वगैरे दिले असतील त्यावर आधारित करायचं. बट स्पीच रायटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडा. यामध्ये मी तुम्हाला IMP सांगतो की सर स्पीच रायटिंगची सुरुवात कशी करावी. स्पीच रायटिंगची सुरुवात करताना तुम्ही फाडून जर लिहिलं असेल, तुम्ही काही IMP वगैरे लिहिलं असतील की तुम्हाला वाटेल ही स्पीच रायटिंग होऊ शकतं. स्पीच रायटिंगची सुरुवात हॅलो एव्हरीवन, हॅलो डिअर, हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, हॅलो फ्रेंड्स अशा पद्धतीने करा. आणि जो काही तुमची एंडिंग असेल थँक्यू ऑल ऑफ यू फॉर लिसनिंग माय स्पीच अशा पद्धतीने तुम्ही करा. परिपूर्ण मार्क तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार दिले जातील. क्वेश्चन 6A ज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, ज्यामध्ये A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. ज्यामध्ये A1 आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. ओके, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय दिलं असेल? तुम्हाला एक म्हणजे चार्ट दिलं असेल त्यावरून तुम्हाला परिच्छेद बनवायचा असेल. ओके, चार्टवरनं परिच्छेद. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शब्द दिले असतील किंवा एक पॅसेज दिलं असेल त्यावरून तुम्हाला चार्ट बनवायचं असेल. दोन्हीपैकी कोणताही करा, जो तुम्हाला आवडेल, जो तुम्हाला साजेसा वाटेल तो तुम्ही करा. अनेक विद्यार्थी परिच्छेदावरनं चार्ट बनवतात, पण चार्टवरनं जर परिच्छेद बनवला तरी चालेल, तुम्ही दोघांपैकी काहीही बनवा. ओके, सबस्क्राईब करून PDF घ्या किंवा विदाऊट सबस्क्राईब करून PDF घ्या. PDF तर मिळणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा असं आहे. ओके, तुम्हाला चार्ट वगैरे दिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो जाऊया पुढे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्सपांड द थीम. सर एक्सपांड द थीममध्ये काय करायचं आहे? ओके, या दोन्हींमधून कोणती करा? न्यूज रिपोर्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही डेव्हलप स्टोरी करू शकता. सर न्यूज रिपोर्टची स्टार्टिंग कशी करावी? न्यूज रिपोर्टला विद्यार्थी मित्रांनो तडकता पडकता हेडलाईन द्या म्हणजे परिपूर्ण मार्क मिळतील. हेडलाईनला पूर्ण मार्क दिले जातात, कारण तुमची हेडलाईन जी काय आहे तुमची हेडलाईन अट्रॅक्टिव्ह दिसावी नाही, तडकती फडकती असावी. ती हेडलाईन वाचल्यानंतरच पूर्ण पेपर वाचला गेला पाहिजे असं त्याचं इंटेन्शन असतं. जसं की तुम्ही माझा थंबनेल बघितला, क्लिक केलं, 7 मार्चची क्वेश्चन पेपर लगेच तुम्ही आलेत अशा पद्धतीने तडकती फडकती हेडलाईन असायला हवी. हेवी
हेवी रेनफॉल डिस्टर्ब्स द नॉर्मल लाईफ इन मराठवाडा. हेडलाईन द्या, डेडलाईन द्या, इंट्रोडक्शन द्या, शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ द्या. त्यानंतर डेव्हलप स्टोरी विद्यार्थी मित्रांनो 30 नसते, जी तुम्ही ऐकलेली असते. स्टोरी ही असते जी तुम्ही बनवू शकता, मनाने बनवू शकता. ओके, स्टोरी रायटिंग तुमच्या पद्धतीने मांडा. ज्या विद्यार्थ्याला काहीच जमत नाही आहे, मराठीचे शब्द जे तुम्ही चॅटिंगमध्ये यूज करता, मी उद्या येतो आहे कॉलेजला, तू येणार आहे का, तू कुठे, अशा पद्धतीने तुम्ही जे काही मांडताय ना ते 20 ते 10 लाईनमध्ये 10 ते 15 सेंटेन्सेस लिहून टाका. स्टोरी रायटिंगमध्ये 1.5 ते 2 मार्क तुम्हाला दिला जाईल. ओके, म्हणजे तुम्ही रायटिंग स्किलमध्ये ज्यांना काहीच मांडण्याची अक्कल नाही, कवडी मात्र काही येत नाही, त्यांना मी सांगेल तुम्हाला जे काही आठवते मराठी भाषेचे शब्द, जसं की तुमचं नाव सोडून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्या मित्रांची नावं लिहून टाका. ओके, सगळ्या मित्रांची नावं तुम्ही त्या आन्सर समोर लिहून टाका. पण आन्सर नावं लिहित असताना असे स्टायलिश नावं निघाली. पॅसेज लिहिताय अशा पद्धतीने लिहा. एकाचं नाव झालं का पूर्ण काही जणांची दोन नाव एकत्र करा. काही जणांचं मम्मीचं नाव आधी, पप्पाचं नाव नंतर, पप्पाचं नाव नंतर, मम्मीचं नाव आधी आणि कोमा वगैरे तुम्ही टाका. ओके, तुम्हाला मार्क दिले जातील. परंतु फक्त पेपर अटेम्प्ट करा. सेक्शन 6मध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे, ज्यासाठी 5 मार्क आहे. विद्यार्थी मित्रांनो स्किल डेव्हलपमेंटवरनं आठवलं आपण एक स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम विद्यार्थी मित्रांनो आणणार आहोत, ज्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिकवलं जाणार ऑनलाईन पैसे कसे कमवायचे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करावा असं वाटतोय त्यांनी कृपया करून हा कोर्स जॉईन करा. हा कोर्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ₹8,1000 असणार आहे. ₹1000 फक्त 1,000 रुपयामध्ये. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1 एप्रिल म्हणजे तुमचे बोर्डाचे पेपर ओव्हर झालेत की तुम्ही क्लासेस वगैरे लावता, MSc-ITचे बोला किंवा CCC वगैरे क्लासेस लावता. या क्लासेसला जाण्याची गरज नाही आहे. फक्त दिवसात 1 तास आपला हा कोर्स असणार आहे. 15 दिवसाचा कोर्स असणार आहे, 1 एप्रिल टू 15 एप्रिलपर्यंत. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवणार ऑनलाईन पैसे कसे कमवायचे, बेस्ट कम्युनिकेशन स्किल आणि तिसरं मार्केटिंगच्या टाइप्स तुम्हाला शिकवले जाणार. आता ट्रान्सलेशनमध्ये बघूयात काय दिलेलं आहे आपल्याला. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर, ज्यामध्ये फर्स्टमध्ये आहे तुम्हाला हॅबिट, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये आहे तुम्हाला कॉन्फिडन्स, थर्डमध्ये आहे तुम्हाला युनिव्हर्सल, फोर्थमध्ये आहे कस्टमर, त्यानंतर टेस्ट, त्यानंतर इम्प्रूव्हमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो हॅबिट म्हणजे सवय, कॉन्फिडन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आत्मविश्वास, युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, कस्टमर म्हणजे ग्राहक, टेस्ट म्हणजे चव आणि विद्यार्थी मित्रांनो इम्प्रूव्हमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्वतःमध्ये बदल किंवा स्वतःमध्ये काहीतरी घडवणे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे थोडक्यात घडवणे वगैरे तुम्ही देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 7 मार्च 2024 रोजी जो काही तुमचा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर होणार आहे, यासाठी व्हिडिओ खूप IMP होती, जस्ट बाकी खाली राहिलेला आहे. ओके, बघूयात आपण. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स, ज्यामध्ये आहे डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग अ कार, म्हणजे गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर करू नका. डोंट ब्लो हॉर्न नियर स्कूल्स अँड हॉस्पिटल्स, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो शाळा तसेच जे काही दवाखाने आहेत त्यांच्या समोर किंवा यांच्या शेजारी यांच्या आजूबाजूला हॉर्न्स मारू नयेत. त्यानंतर आहे यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक, जेव्हा तुम्ही गाडी चालवतायत, बाईक चालवतायत तेव्हा हेल्मेटचा यूज करा. जसं की विद्यार्थी मित्रांनो चौथा आहे फॉलो द ट्रॅफिक रूल्स, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळा. सीमध्ये आहे तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स प्रोव्हर्स इंटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ज्यामध्ये ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, सर्व चकाकणारे सोने नसते. नो पेन नो गेन, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कष्टाशिवाय फळ नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण जो काही आता 10वीचा 7 मार्च 2024 रोजी इंग्रजीचा पेपर होणार आहे, यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रॅक्टिस पेपर बघितलेली आहे. ही सर्व पेपर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायची असेल, जर 50K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले असेल माझे बिंदास्त 1 तासात, तर तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलं जाईल. अँड अदरवाईज माझे झालेले नसतील 50K सबस्क्रायबर्स कंप्लीट, आमचे 50K सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले नसतील, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जितकीही पासवर्ड्स दिसलेत सर्व पासवर्ड आम्हाला आमच्या WhatsApp नंबरवरती शेअर करायचे. PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 85हून अधिक स्कोर करायचा आहे, 95हून अधिक स्कोर करायचा आहे. आणि जो काही रायटिंग्स पेपर आहे यामध्येच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 75हून अधिक मार्क्स मिळवायचे आहेत. तर ते कसे मिळवायचे याचा पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे, तो परिपूर्ण बघा. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळण्याची गॅरंटी देतो. फक्त व्हिडिओ पहिल्यापासून स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत बघा. 1 तासाहून अधिक मिनिटांचा व्हिडिओ आहे, बट इतका हेल्पफुल आहे की लाईफमध्ये एवढा हेल्पफुल व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल ना. हमने तो ना देखा भाई. ओके, तो व्हिडिओ लास्ट एंडपर्यंत बघा. हा व्हिडिओ आवडलेला असेल, व्हिडिओला लाईक प्लीज, चॅनलला सबस्क्राईब करा यार, तुमच्यासाठी खूप सारा कॉन्टेंट आम्ही घेऊन येत असतो. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.